मन तसं मोहित होणं केलं. म्हणूनच या रम्य वातावरणात आपल्या मनाचे मनोरंजन करावे हेच योग्य. मंद मंद लहरी सामोपचाराच्या बोलणे ऐकत नसेल तर मलाही जबरदस्ती करावी लागेल. अधर्म वाढू लागला आणि धर्म लयाला जातो की काय, यावेळी आज गोपाळ कृष्णाने धर्मतत्व अबाधी आणि अबाधी ठेवण्यासाठी नाना प्रकारची रूपे घेतो. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम आणि आठवा अवतार म्हणजे हा गोपाळ कृष्ण होय. आपल्या भक्तांना आपल्या कसोटीत उतरवून त्यांना योग्य वेळ एका क्षणी त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा परिपूर्ण करून त्यांच्या समूळ रूपाला दर्शन देऊन त्यांच्या परिपूर्ण करतोय. खरोखरच आणि ही वैजयंती माळा म्हणजे कंठी धारण केली ती का आणि कशासाठी असेल तर माझ्या देहाची शोभा वाढविण्यासाठी नव्हे, तर भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी ही वैजयंती माला मी माझ्या कंठी धारण केली आहे. आणि म्हणूनच म्हणतो
ज्येष्ठ भ्राता म्हणजे बलराम दादा यांनी आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही या द्वारकेच्या ठिकाणी होतो. द्वारकावासियांना काय दान देण्याचे हे शुभ आणि मंगल तऱ्हेचा आशीर्वाद. पण अमरेशा, आज अमरावती सोडून या द्वारकेच्या ठिकाणी काय आणि कशासाठी? देवा, हा. मी माझ्या देवजवळ देवकार्य करत असतेवेळी हा. भौमासूर नामक राक्षस इथे उत्पन्न झाला. म्हणजे उत्पन्न भौमा- झाला. हा. आणि त्याने मला राजछत्र मागितलं आणि मी त्याच्यासोबत युद्ध केलं, कारण मला तर राजछत्र द्यायचं नव्हतं. हा. पण त्याच्यावर मी मात करू शकलो नाही. तो माझ्यावर भारी पडू लागला, म्हणून मी तिकडून पाड दाखवून तुझ्यापर्यंत आलोय देवा. म्हणजे भौमासुराने तुझ्या राजछत्र घेऊन दुरावस्थ झालाय. एवढंच नव्हे देवा, हा. तर त्याने आपली माता आदिती तिच्या कर्णातील कमलकुंडलही घेऊन गेलाय. म्हणजे माता अतिथीच्या कर्णकुंडलही घेऊन गेलाय. एवढंच नव्हे तर देवा, त्याने आपल्या नंदवनात राहणारे पारिजात वृक्ष तेही तो घेऊन गेलाय. नंदनवनातील पारिजात वृक्षही घेऊन गेलाय. हो देवा. तर देवेंद्रा, ही देवतांची ठेव आहे आणि ती पुनश्च देवतांपर्यंत यावी म्हणून तू निश्चिंत जा. हा गोपाळ कृष्ण या भौमासूर नामक दैत्याला दुरापास्त करण्यासाठी या द्वारकेचा त्याग करून जाईल म्हणतोय. तू या निश्चिंत देवा, जा. पण आपल्याला आशीर्वाद. भौमासूर नामक दैत्याला दुरापास्त करण्यासाठी या द्वारकेचा त्याग करून हा गोपाळ कृष्ण निघालाय. अरे, तुम्हाला मंगल तऱ्हेचा आपल्या एक ठिकाणी भौमासूर नामक एक दैत्य निर्माण झाला आहे आणि त्याला दुरापास्त करण्यासाठी हा जगाचा देव तिथपर्यंत गेला जाणार आहे. एवढेच नव्हे तर त्या भौमासुराने केले ते काय? देवेंद्राचं राजछत्र, माता अदितीच्या कर्णकुंडले आणि नंदनवनातील पारिजात वृक्ष घेऊन प्रयाग नगरीपर्यंत गेला आहे आणि म्हणूनच ही देवतांची ठेव पुनश्च देव दरबारापर्यंत आणण्यासाठी हा गोपाळ कृष्ण तिथपर्यंत जाणार आहे. म्हणजे याही पलीकडे जाऊन त्याने दुष्कृत्य केलं आहे. असं कोणतं केलं आहे? नारद मुनी, जर का असं असेल तर यावेळी या द्वारकेचा त्याग करून त्याचा नाश करण्यासाठी हा जगाचा देव तिथपर्यंत जातोय. नारद मुनी, आमची पावले रोखण्याचे कारण तेव्हा तिथपर्यंत शासन करायला जाशील हा. पण त्याचा मृत्यू आगळा आणि वेगळा. काय म्हणताय नारद मुनी? हा. त्याचा मृत्यू आहे तो आगळाने वेगळा. हा. मग सांगा म्हणतोय असा कोणत्या प्रकारे त्याचा मृत्यू आहे? तेव्हा ते कर्णा इथवर नारदा, जर असं असेल तर यावेळी हा गोपाळ कृष्ण काय करतोय ते पहा. निघाला म्हणतोय.
परमेश्वराय नमः, पती परमेश्वराय नमः, पती परमेश्वराय नमः. मानवी तेजस्वी जीवनाचा आत्मा म्हणजेच मोकळेपणाच्या वैभवात आनंदाच्या शिखरावरती मी प्रेमाने गेलो. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने देव गोपाळ कृष्ण यांच्या गळ्यात प्रेमाची प्रेममाला आला. मी या लग्नामध्ये प्रवेश केला. त्या दिनापासून त्यांचा प्रत्येक शब्द मी माझ्या तळ हातावर लिहिले. प्रत्येक कर्तव्य पार पाडण्यासाठी जगले. पण हे पाहते तू काय, नित्यशा येणारे माझे स्वामी आज त्यांना यायला विलंब झाला. आज त्यांना यायला विलंब झालाय का? ते त्यांच्या कारभारामध्ये मग्न असते असून ते त्यांच्या राज्यकारभारामध्ये मग्न आहे. मी त्यांची धर्मपत्नी होण्याच्या नात्याने त्यांची मार्ग प्रतीक्षा करण्यात हेच योग्य आणि म्हणून सर्व ठिकाणी असं मन प्रफुल्लित होते आणि त्याप्रमाणे चातक पक्षाला स्वाती नक्षत्रातील पावसाच्या थेंबाची चाहूल लागलेली असते त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीला आपल्या प्रतिदर्शनाची चाहूल लागते. त्याचप्रमाणे तुम्हाला यात आमच्या येण्याची चाहूल लागली. ही सारी शोभा तुमच्यासाठी, ही सारी शोभा अत्तरांचे सडे, ह्या मोहिकांच्या रांगोळ्या, हे सारे काही तुमच्यासाठी करावं आणि तुम्ही मात्र येण्यास विलंब करावा. ह्याला काही अर्थ आहे का? हे बाबा, आजच्या दिनी रागे भरले का? त्यालाही तशाच प्रकारचं कारण आहे. काय समजलं? अगं, आमचे ज्येष्ठ भ्राता म्हणजे बलराम दादा यांनी आमच्यावर काही क्षणापूर्वी द्वारकेची राजसूत्रे दिली होती आणि म्हणूनच आम्हाला या महालापर्यंत येण्यासाठी विलंब झाला. मला सारे कळते. मी राज्य करते आणि राज्याचा राजकारभार तुमच्या हाती असतो आणि आम्हाला येण्यास विलंब झाला. हो, तुम्ही असे पुढे का? या मंचकी विराजमान. तुम्ही
होय सर, तुम्ही माझी कृपा केली आणि पाहिला असेल, ज्याप्रमाणे समुद्राला पुनवेची भरती येते त्याचप्रमाणे तुझ्या आनंदाला ओझर आला आहे. पण आता मला या मालाचा त्याग करून मला पुनश्च एक भोमासूर नामक दैत्य वाजला आहे, त्याचा नाशासाठी तिथपर्यंत जायचं आहे. पाण्यासाठी चाललो नाही तर एक भोमासूर नामक दैत्याला हरण करण्यासाठी तिथपर्यंत जातो आणि तिथे कोणता प्रसंग उद्भवेल हे सांगता येत नाही आणि म्हणून तू तिथपर्यंत येणे हे उचित नाही. मला तुम्ही तिथपर्यंत घेऊन जा. भावे, तू एक क्षत्रिय कन्या आहे हेही मला ज्ञात आहे आणि म्हणूनच आतापर्यंत तुझी सर्व मी इच्छा परिपूर्ण केली आहे आणि म्हणून यावेळी सुद्धा ही इच्छा परिपूर्ण करणार आहे. पण त्यालाही तशा प्रकारची अट आहे. कोणती आहे? माझ्या रथाचे सारथ कर्म तुला करावे लागेल. एवढेच नव्हे तर स्वकार्याची रचने तुला करावे लागेल. बोलताय तसं मी माझ्या स्वतःचं रक्षण सुद्धा करेन आणि तुमच्या रथाचा सारथ सुद्धा करेन. जर असं का असेल तर लवकरात लवकर म्हणतो.
देवा. अखेरच्या वेळी का होईना तू माझे नाव घेतले आहे आणि म्हणूनच माग म्हणतोय तुझ्या मनातील इच्छा माग म्हणतोय देवा, हा. या विश्वात चंद्र सूर्य असेपर्यंत या गोमासुराचं नाव घ्यायला पाहिजे. हे भोमासुरा, यावेळी तू स्वरक्षणासाठी या नरक दुर्गा योजनेची योजना केली आणि म्हणूनच या पुढे युगात तुला नरकासूर एवढंच नव्हे तर आजचा दिवस आहे तो अश्विनी कृष्ण चतुर्दशीचा आणि यावेळी तुझा घात झाल्यामुळे पुढे येणाऱ्या युगात या दिवशी नरक चतुर्दशी एवढंच नव्हे तर या कलियुगातील मरत मानव आपल्या अंगणातील वृंदावने समोर एक कडू फळ म्हणजेच काळी आपल्या पायाच्या अंतर्गाने बोल आणि मुखातून गोविंद गोविंद गोविंदाचा उच्चार करते. त्याचवेळी माझ्या भक्तांना सुख समृद्धी प्राप्त होईल आणि तुला मोक्ष प्रदान प्राप्त होईल असा माझा भक्त आहे. आम्ही धन्यवाद देवा. हा, या ब्रह्मासूर नामक हिम्मतकराची हा. पण ते कारागृहात सहस्त्र स्त्रिया आहे. तर त्याचं काय रे? हे नारदा, हा. स्त्री म्हणजे एक काचेचे भांडे आहे आणि त्याला जर तडा गेला असेल तर पुनश्च जोडता येत नाही. त्याचप्रमाणे स्त्रीच्या चारित्र्यावर जर डाग होते असतील तर ती स्त्री पुन्हा या विश्वाच्या काही मूठ दाखवण्यासाठी लागते. म्हणूनच या 16 स्त्रियांचा हा गोपाळ कृष्ण यावेळी त्यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे. विवाहबद्ध होणार आहे. अन्य काय नसणार. तेव्हा एवढंच इच्छा. या भक्ताला मंगळ मार्गे एवढीच तिला असं का असेल? तर यावेळी हा गोपाळ त्याचप्रमाणे भरत गवळ यांकडून नारदाच्या भूमिकेसाठी 100 रुपये बक्षीस आहे. त्याचप्रमाणे आशिष गावडे यांकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1000 रुपये बक्षीस आहे. आशिष गावडे यांच्या